नमस्कार, मी वैशाली सावरकर. आपण सर्व दर्शकांचे विदर्भ दर्पण न्यूजमध्ये स्वागत आहे. नगर परिषद निवडणूक 2025च्या अनुषंगाने विदर्भ दर्पणची टीम आज नरखेड शहरात आलेली आहे. आपण बघू शकता की आम्ही नगर परिषद नरखेड इथे आहोत. आपल्या या गांधी चौकमध्ये नरखेड शहरातील आपल्यासोबत काही नागरिक आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या नगर परिषद निवडणूक नरखेडमध्ये काय राजकारण आहे, काय राजकीय क्षेत्र निवडणुकीचा चाहूल आहे. आपल्यासोबत आहे नरखेड शहरातील एक नागरिक. नमस्ते सर, काय सांगाल, या निवडणूक आहे नगर परिषदची 2 डिसेंबरला, तर काय सांगाल, काय वाटते तुम्हाला नरखेड नगर परिषदमध्ये राजकारण? तर संपूर्ण पत्ते आता 28 तारखेनंतर ओपवणे सध्या तर काही सांगता येत नाही. हा माहोल आहे. याच्यात काय आहे, रोजानं काढते ना आपापल्या इकडे आपापलं माप दाखवते, असं कंडिशन चालू आहे. या नरखेड नगर परिषदच्या निवडणुकीबद्दल आपल्या विकासाबद्दल काय सांगाल? काय विकास आहे या नरखेडमध्ये? विकास, तुम्ही तर विकासाची गोष्ट करून, विकास तर खूप लांब आहे. सध्या तर एक दिवसाच्या आड नळ येऊन राहिला, पाण्याची समस्या नाही फुटली आहे. बाकी गोष्टी वेगळ्या आहे. विकास काही नाही आहे, सगळा भकास आहे. या भारतीय नगर परिषदमध्ये कोणती पार्टी निवडून येईल, काय वाटते राजकारणाबद्दल? मला तर असं वाटते, कोणतीही पक्षाचे इतके उमेदवार आहे, त्यापैकी कोणी अगर निवडून आलं तर गावाचा विकास झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून मी बोलून राहिलो. आपल्यासोबत आहे नरखेड शहरातील एक नागरिक. त्यांच्याकडून जाणून घेऊया, काय सांगाल तुम्ही, या निवडणूक आहे 2 डिसेंबरला, कोण निवडून येणार तुमच्या या नगर परिषद नरखेड नगर परिषदमध्ये, काय वाटते तुम्हाला? नाही मॅडम, असं तर काही नाही सांगू शकत. बाकी काय आहे, सगळे मुद्दे जे आहे ते विकासाचे मुद्दे आहे. नरखेडला विकास म्हणून एकदम झिरो आहे. कोणताही उमेदवार आला तरी काही म्हणजे हे नाही आहे. पण ते काय आहे, माझं एकच पब्लिकला म्हणणं आहे की असा उमेदवार निवडला पाहिजे की जो नरखेड शहराचा विकास करून आणि तो प्रॉपर इथं नरखेडला हमेशा राहिला पाहिजे आणि हर वार्डात घुमला पाहिजे. हेच माझं म्हणणं आहे. या गावातले नागरिक का फॉलोइंग करत आहे, का बरं गाव सोडून जाते, काय वाटते तुम्हाला? इथं मॅडम काय रोजगारचे अवसर काही आहे नाही. कोणी एकदम झिरो आहे, कोणी रोजगार नाही आहे, काही नाही आहे. आणि काय याच्यासाठी पलायन करत आहे लोक. इथं काय रोजगारच्या कोणत्याच सोयी उपलब्ध नाही आहे. आणि इथं नरखेडला काय पुष्कळ प्रॉब्लेम आहे. मदार नदीचा पूल आहे, अजून शौचालय आहे आणि गार्डन वगैरे आहे. सर्व झिरो बजेट आहे. म्हणून काय आहे का, योग्य उमेदवार, काम करणारा उमेदवार पाहिजे. बस हेच माझं म्हणणं आहे. काका, काय सांगाल, या नदीचा नरखेडमधील नदीचा मदार नदीचा प्रॉब्लेम सांगत आहे, तर काय सांगाल त्याबद्दल तुम्ही? मॅडम इथे आल्या होत्या, मळावी मॅडम शिवसाहेब, त्यांनी चांगला प्रस्ताव ठेवला होता. हा मध्ये जो पूल आहे खचलेला, त्यांनी चांगला बिलकुल त्या एक लोहा पूल बनवत होते. आणि जसा काही लंडनमध्ये आहे तसा काही तो त्यांचा काही प्रश्न होता, त्यांचे विचार होते. पण काही मध्यस्थी लोकांनी त्यावर काही अडथळा निर्माण केला. मॅडमची ट्रान्सफर झाली, मॅडम गेल्या, ते काम तसंच अधुरं राहिला. आणि मला असं वाटते कमीत कमी 1-1.5 किलोमीटरचं असं जे आहे नदीचं पात्र जे आहे, अगोदर रुंद होतं, आज अरुंद झालेलं आहे. रुंदीकरण झालं पाहिजे. गावातलं सांडपाणी वेगळ्या साईडने गेलं पाहिजे आणि स्वच्छ नदीतलं पाणी असं वाहलं पाहिजे. कोणता व्यक्ती, कोणता उमेदवार, कोणता अध्यक्ष इथे आला पाहिजे जो हे सर्व काही कामे करून दाखवेल, असं कोणता वाटते, काय सांगाल? हे अध्यक्षाच्या भरोशावर नाही आहे. हे आमदार खासदार आहे. त्यांनी एखादी फॅक्टरी आणा, 100-500 तरुण रोजगार असा त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, मार्गी लागले पाहिजे. नगराध्यक्षाचं काम तर तितकंच राहीन. रोड आहे, नाल्या आहे, आरोग्य आहे आणि गावातले जे काही शाळा गिळा तेच आहे. हे आमदार खासदाराचं काम आहे. चांगली फॅक्टरी आणली पाहिजे, 100-500 तरुण बिलकुल कामी लागले पाहिजे. विकास झाला आहे का? नाही अजून व्हायचा, आम्हाला कळला नाही अजून. या नरखेड शहरातल्या विकासाबद्दल काय सांगाल? आता निवडणूक आहे समोर, काय सांगा? काय बरं, हे रस्त्यावर लोक बसले आहे, याच्या बाजाराची सोय तर केली पाहिजे काही ना काही. हे असं नाही दिसते बाई, हे असं काही विका नसतं लागला आम्हाला रोडवर बसून. आज 20 वर्ष झाले फॅक्टरी अर्धी केली आहे आणि अर्धी तशीच आहे पडून गुप्ताजीच्या हातापासून. त्याच्यानंतर कितीकच अध्यक्ष झाले, कितीकच गेले, कोणी काही करत नाही. काहीच नाही सोय, काहीच नाही. एक साधी बाथरूमले बाहेर जायला सोय नाही, तर बाकी काय राहील.
हे रोडवर नळ फुटले ते बी सुद्धा करत नाही. या निवडणुकीमध्ये कोणता असा कार्यकर्ता आहे का जे तुमच्या या सुविधा ज्या आहेत त्या पाहिजे ते तुम्हाला भेटू शकत असं आहे का? म्हणते निवडून आले का घराच्या बाहेर नाही येत आमचेच मेंबर, आमच्या याच्यातले मेंबर बाहेर नाही येत घराच्या. अशी परिस्थिती आहे. काय करता आहे ना. काऊन आता अजा किती वर्ष राहिला माझ देर, अजा बालपंड्या माझ देर होय ना दुसऱ्यात नाही होय. काही जर काम पडलं का नाही तर ते बाईच बोलायची नाही नाही बाबू का नाही बाबूजी झोपू नाही म्हणे. बोला नाही तर काय ना आपलं सरळ कुत्रीची सोय नाही आहे. एका कुत्रीची सोय आले का कोणी राव एकच नाही कोणची व्यक्ती राव ते आपापले स्वार्थ सांभाळते. आपला आपला स्वार्थ काय सुविधा आहे तुमच्यासाठी इथे रोडवर तुम्ही भाजीपाला घेऊन आहे? कोणत्या नगर परिषदने काही सुविधा नाही करून दिल्या काय सांगाल नाही, काहीच नाही केली, कोणतीच नाही केली. बाथरूमला जायची सुद्धा सोय नाही केली आहे. आता निवडणूक आहे 2 डिसेंबरला, तर काय वाटते तुम्हाला कोण निवडून येईल आणि कोणत्या विकासाची कामे आता होईल? त्याचं कोण गॅरंटी घेतली आहे सांग. कोणाला द्यान तुम्ही निवडून? आमच्या मतानं नाही करू बा आम्ही आमच्या मतानं करू. तुमच्या मताने हा मनोज कोरडे BJP कडून उभा आहेत, काय सांगाल त्यांच्या काय बद्दल? शहरासाठी केले नाही काही पण करून म्हणते ना आता सांग. म्हणजे त्याची गॅरंटी घेताय का तुम्ही कामं कराल म्हणून? कामे करेल म्हणून गॅरंटी घेताय का? करण काही नाही काही. नरखेड शहरामधील भरपूरसे असे विकासाचे कामे जे पेंडिंग आहे पण ते कोणतेच कार्यकर्ते पूर्ण करू शकत नाही अशी नाराजगी नरखेड शहरातले नागरिक करत आहेत. कोणतेच फक्त 5 वर्ष जेव्हा निवडणूक राहते तेव्हा पाया लागायला येते, प्रचार करायला येते की आम्हाला वोट द्या, पण 5 वर्षामध्ये काहीच ओढून पण पाहत नाही अशी नाराजगी नरखेड शहरातील नागरिक करत आहे. मी वैशाली सावरकर, विदर्भ दर्पण न्यूज, नरखेड.